बड़ भाग से पाते कहीं, गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं। सतसंग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है। सतसंग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है। अधिकार उनका क्या कहूँ, वह शहंशाह के तुल्य है। बोलो पंढरीनाथ महाराज की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी गाडगे बाबा की जय। कि बाबा रोज बजेगी खंजरी रे बाबा, रोज बजेगी खंजरी, खंजरी 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 बाबा, रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी रे बाबा, रोज बजेगी खंजरी। सुनने वाले आओ न आओ, सुनने वाले आओ ना आओ, वहाँ हो या गाली सुनाओ, उनकी न जाती बात नड़ी रे बाबा, रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी बाबा, रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी। ये राष्ट्र संत तुकडोजी बाबा ने पहले खंजेरी बजाया था और खंजेरी बजा के समाज को जगाया हर विषय में। जैसा आज मेरा प्रोग्राम संगीत नाटक अकादमी के तरफ से कला प्रवाह में मुझे आदरणीय माननीय प्रकाश जी खानगे सर ने मुझे इसमें मौका दिया। मैं देहात का कलाकार हूँ, मुझे हिंदी भी समझती नहीं, ये इंग्लिश बोर्ड तो कुछ भी नहीं समझता, लेकिन राष्ट्र संत तुकडोजी महाराज और कर्मयोगी गाडगे बाबा, इन्हों के वजह से संत कृपा झाली आणि इमारत फळाली। हमारे विदर्भ में राष्ट्र संत तुकडोजी महाराज और गाडगे बाबा, अभी इन्होंने ग्राम गीता ग्रंथ लिखा और ये कहाँ पे, पंढरपुर में चंद्रभागा मैया के दरबार में बैठे और परमात्मा पांडुरंग से विनती किया अब मैं क्या लिखूं, तो उन्होंने लिखा रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी रे बाबा, रोज बजेगी खंजरी। जब अंग्रेजों ने युद्ध छेड़ा 1942 में, तो तुकडोजी महाराज ने खंजेरी बजा के, यानी कीर्तन सिर्फ देव का नाम ही नहीं है, तुकडोजी महाराज ने खंजेरी बजा के, वो स्वतंत्र सैनिक थे, तुकडोजी महाराज जेल में थे करके डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी ने उन्हें राष्ट्र संत पदवी दिया था। उन्होंने स्कूल पढ़े नहीं, लेकिन तुकडोजी महाराज का
और गाडगे बाबा का विद्यापीठ है और समाज को ग्राम गीता देखे अपने बाता जो जनरल समाज में चल रहा है, नहीं तो अपन देखते ब्रह्म ब्रह्म बोलत गेला आणि सभोवत आली समाज दुखी बुडाला, वनी तीर्थी फिरोनी आला, त्याने आपला गाव नाही सुधारिला, तो म्हणावा कसा महाभला. म्हणजे महाराजाचे भजन जर तुम्ही ऐकले तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. नांदोत सुके गरीब अमीर एक मतानी, नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो, मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. बाबू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, आपले पांडुरंगच तर पाहणार. जसं हे भजन आहे ना, हे संविधानाला लागू आहे. कारण आज आपण पाहतो महिला संचलन करून राहिली. कोणाची ताकद आहे बाबू, ते ताई बोलून राहिली, कोण्या महाराजच्या कृपेनं नाही बोलत, ते ज्योतिबान सावित्रीच्या कृपेनं बोलून राहिली. बाबू लक्षात घ्या, आज तुम्ही महिला चेअरवर बसू ना, कोणाची ताकद आहे? ज्योतिबा फुले, शिवाजी राजे, शाहू महाराज, पंजाबराव देशमुख, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे की तुम्ही खुर्चीवर नाही तर सरळ लोक म्हणत, जुने म्हाताऱ्या बाया म्हणत, बेटा हिला डोक्यावर बसू नको, पायातली वाहन पायात ठेव. परंतु आम्हाला या महापुरुषांनी जगण्याचा अधिकार दिला की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. अरे चंदाबाई तिवारी, किती सुंदर भारुळाचा कार्यक्रम केला. तुकडोजी महाराजांना हा जो अभंग दिला, नांदोत सुके गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. पांडुरंगा, जसं तू सर्वांना जवळ केलं, पांडुरंग पाहिले ना, पांडुरंगाच्या कडेवर कोण कोण आहे सांगा बरं. पहिले तर पांडुरंगाच्या पाया लागायला जातो तर दोघाईच्या समाध्या आहे. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला बी दाखवना विठुरायाची पंढरी. इकून चोखोबा राया, तिकून नामदेव राया, मग सर्वांना जवळ केलं माझ्या पांडुरंगाने. भक्त पुंडलिक असंच या कला प्रवाहाचा संगीत नाटक अकादमी नवी दिल्ली, मी तर स्वप्नातही विचार केला नव्हता मला बोलावतील. माझं गाव खेळ आहे, ग्रामीण भागात राहतो,
मला क्लासिकल समजत नाही. आमचे तबला वादक आदिवासी आहेत. आपण कलर वरूनच लक्षात येतो बाबा. पण दारू नाही, बिडी नाही, तंबाखू नाही. हे आमचे सुनील कुमार, हे आहेत आमचे गजानन भाऊचा आवाज बाई सारखा आहे, याचा आवाज बाई सारखा आहे. पण जाणून मी पियुष पाल गायक आहे, युट्यूबवर त्याचे गाणे आहेत आणि शेवटी 3 मिनिटाचं गाणं म्हणायची संधी देतोच मी त्याले. कारण आता आम्ही एंडिंग मध्ये चालू आहोत. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, आता तरी पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धावरे. आता आम्ही रिटायर्ड मध्ये आहोत. बेगी बेगी धाव. माझं वय 69 आहे. डोले देवा पाण्यावरती नावरे. आणि आपली तिवारी बाई 75 वर्षाची आहे भाऊ, पण अजूनही कला आहे. कलेला वय नाही. मला काही लोक म्हणतात महाराज कार्यक्रम बंद करा. महिन्यातून 26 कीर्तन करतो मी. आतापर्यंत 17,000 गावात गेलो. मग लोक म्हणते तुम्ही बंद करा. तुम्ही माझा मुलगाच म्हणे बाबा हे कीर्तन बंद करा. मी म्हटलं माय जर कीर्तन बंद केलं तर मी लवकर मरतो. कारण मला ऑक्सिजन म्हणजे तुम्ही आहे. माझ्या युट्यूबवर बघा, सत्यपाल महाराज ऑफिशियल युट्यूब, सत्यपाल महाराज फेसबुक, इंस्टाग्राम, करोडो लोक आहेत. हे माझी उपलब्धी पाहून माझं फेसबुक हॅक करण्यात आलं. 1,20,000 लोक त्या फेसबुकवर होते. आजचाही माझा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. माझा ड्रायव्हरच आहे, धनगराचं पोरगा आहे. एडकोट एडकोट जया मल्हार झाला, धनगर कुळामध्ये अवतार झाली. लोकांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. गोरगरिबांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. मी काय करतो, या खंजेऱ्या 7 वाजवतो. कीर्तन मला मनोरंजनातून भंजन करतो, कारण मला बोलल्याशिवाय जमतच नाही. मग ह्या खंजेऱ्या वाजवताना मी गोंधळ्याचं वाद्य, आता यानं गाणं म्हटलं ना तर मी संबळ वाजवलो. धनगर कुळामध्ये अवतार झाली. लोकांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. गोरगरिबांची लोकमाता अहिल्या देवी होळकर. तसं कीर्तनाची आवडी वाढली पाहिजे ना, आवडलं पाहिजे लोकांना, ऐकतच राहिलं पाहिजे लोक. मग आम्ही काय केलं, हे गारोळ्याचा खेळ केला. असे कसे लोक नाही बसत. माय कीर्तनातून घरी जाऊन दाखवा, 1,00,000 रुपये हारतो. मला कल्पना आहे ना, हे अहंकाराची भाषा नाही. मी मनोरंजनातून बसवतो लोकायले. किंवा लेडीज असली, त्या बाईचा नवरा जर असला आणि त्याची बायको जर कीर्तनात असली तर बायको सोडून जाऊ शकते का तो? बाई कीर्तनात बसते म्हणून जोपर्यंत काकू कीर्तनातून जात नाही तोपर्यंत काका गॅरंटीनं जाऊ शकत नाही. म्हणजे माझी बोलण्याची भाषा, कारण कलेमधून माझं कीर्तन देवापेक्षा माणसावर जास्त बोलतो मी. माझ्या घरात 3 देहदान केले मी तुम्हालाही सांगेल. मेल्यावर काही कामात येत नाही. चंद्रभागेतल्या नदीचं पाणी खराब करणं बंद करा. तुम्ही आपल्या आई वडिलाची राग टाकता. आपला बाप काय स्वर्गात जाते का? मी माझी पत्नी मरण पावली 2015 मध्ये, तर तिचं देहदान केलं. मी मेडिकल कॉलेजला देहदान केलं माझ्या बायकोचं. पहिलाच फटका माझ्या जीवनात बसला. आणि नंतर माझी आई मरण पावली 2017. तर माझी आई म्हणे, माझ्या सुनबाईला जसं तू
अजरामर केलं देहदान करून, असं माझंही सत्यपाल देहदान करजो. मला नवीन लुगडं घेऊ नको, जुन्या लुगड्यातच पाठव, पण मी लोकांच्याच साठी कामी आली पाहिजे. मग माझे वडील मरण पावले, माझ्या वडिलाच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं, मग त्याचं नेत्रदान केलं मी. आणि आता मी लिहून ठेवलं, मी मेल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये गेलो आणि ज्या जिल्ह्यात मरण पावलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला माझी बॉडी देणे. कारण आज गरज आहे, आज देहदानाची गरज आहे, फक्त देवदेव करायची नाही. सच्चा काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया. लिया, सच्चे काम किया. अरे देवाचं नाव घ्या की नका घेऊ, किया, जग में जिसने पण नेत्रदान जरूर करा, लिया, लिया, रक्तदान करा. प्रभु नाम लिया, लिया. आज आपल्यामुळं जरी आपण मेल्यावर जरी एक जीव वाचत असेल, तुमच्या एका रक्ताच्या बॉटलनं एक जीव वाचत असेल तर रक्तदान हे भक्ती आहे. देव देवा पुढे, देवा देवा पुढे, देव देवा पुढे, लक्ष जोड्याकडे, नेत्र देवाकडे, हा तर चोऱ्या करी, ही का भक्ती खरी. पडते मन बाहेरी, बाहेरी, तुकडोजी महाराज गाडगे बाबा, बाहेरी, हे दुसरे गाडगे बाबा, दोघाईच्या वाऱ्या होत्या. गाडगे बाबाची वारी दरवर्षी पंढरपूरला, पण पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाही. एकही वेळा पांडुरंगाच्या मंदिरात गेले नाही. पण काय केलं याईनं मालूम आहे? पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ ग्राम सफाई केली, हातात झाडू, आणि गोपाला करा हातवर, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 देवकी नंदन गोपाला. अरे गोपाला गोपाला. बाबू दिवसभर गाव झालं, पंढरपूर झालं, आणि रात्री आपलं डोकं सफा केलं. बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की जय. तुम्ही पहा, मोठं मंदिर आहे गाडगे बाबाचं पंढरपुरात. तुमच्यातल्या एखाद्यानं सांगा कोणतं मंदिर आहे ते, त्या मंदिराचं नाव काय? एखाद्यानं सांगा, तुम्हाला ग्रामगीता देतो सुप्रीम भेट, त्या मंदिराचं नाव काय? सच्चा काम किया जग में जिसने. तुमचं लक्ष नाही ना, जिथं अनाथ पोरं वागवतात, ज्याईले कोणी नाही, अहो दवाखान्यात मंदिरात पडलेले लेकर, गाडगे बाबानं त्यावेळेस ते नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अरे अनाथाचा नाथ माझा गाडगे बाबा. अनाथाचे पोरं गाडगे बाबानं सांभाळले, आणि गाडगे बाबानं धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली. तुमच्याशिवाय कोणी चालवणार नाही. नाही तर आज आम्ही पाहतो संस्था काय झाल्या. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचिव चिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ. आता जाऊ द्या, बाकीचं काही बोलत नाही मी, कारण कार्यक्रम मंत्रालयाकडून आहे. ठाला विठाला बोला पुंडलिका वंदे हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. तुकडोजी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मी आता 50,000चे पुस्तक कोणते काढले मालूम आहे?
तुकाराम महाराजाचे अभंग गाडगे बाबा कीर्तनामध्ये कोणते वापरायचे? नाही निर्मळ जीवन काय करील सावन. तुकोबाराया 400 वर्षाच्या अगोदर काय सुंदर भजन आहे. तुकाराम महाराजाचाच विचार तुकडोजी महाराजांना आपल्या भजनातून मांडला. बाबू तुम्ही पहा ना, तुकोबाचे अभंग किती गोड आहेत. ऐसे कैसे झाले बोलू कर्म करोनी मनसी साधू, कर्म करोनी मनसी साधू, ऐसे कैसे झाले बोलू. त्यावर तुकडोजी महाराज काय लिहितात? अंगित नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगित नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही हो, साधू काही हॉटेलचा चहा पण प्रेमाचा चहा आहे काय साधू महाराज? नाही हो, साधू हॉटेलचा चहा ओके. अरे मला रस्त्यात भेटले काही लोक हे टोपी पाहून, महाराज आज कुठं आले? म्हणे मी कीर्तन आहे बुवा माझं दिल्लीच्या त्या संगीत नाटक अकादमीनं मला बोलावलं. अरे बा म्हणे मी युट्यूबवर तुमच्या घरी आव. तुम्हीच होते ना मगा? सर तुम्हीच मगा भेटले ना मला? हे या साहेब एक मिनिट तुम्हाला ग्रामगीता देतो. थँक्यू. तुम्ही त्या गेस्ट हाऊस मध्ये भेटले ना मला. तुम्ही रामराम के तुम्ही रामकृष्ण हरी केल्यावर असं वाटलं मी असा, कारण महाराज स्टँडर्डचा नाही ना, प्युअर स्टँडवरचा हो. पण तुम्ही मला नमस्कार घातला, रामकृष्ण हरी केलं आणि तुम्ही सांगितलं मी 30 वर्षाच्या अगोदर तुम्ही माझं कीर्तन ऐकलं आणि म्हणून मी म्हटलं तुम्ही प्राणवायू व्हा. माय विठ्ठल बाप विठ्ठल 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 माय विठ्ठल. मग मी हॉटेलवर गेलो चहा प्याले. तिथं एक जण पंढरपुरातले ते नामदेव पायरीच्या काय तुम्ही होते का? हा ते भेटले तिथं. ते म्हणे महाराज तुमचं कीर्तन आम्ही युट्यूबवर पाहतो. मला इतका आनंद वाटते, माझ्या जगण्यात आनंद वाटते बरं. नाही तर माझ्या घरातले 5 जण गेले असं वाटते झालं काही जिंदगीच कामाची नाही. या आयुष्याची दोरी कमी झाली, पण मला तुमच्या लोकांमुळं, अरे खांडगे साहेबाचं किती प्रेम आहे. मला नेहमी कॉल येतात, महाराज कीर्तनाला या. मी माझ्यावर प्रेम करतात खांडगे साहेब. मी धन्यवाद देतो. स्वप्नात नाही विचार केला मला अमेरिकेचा पुरस्कार तुमच्यामुळं मिळाला. मी आभारी आहे. अरे ज्या सत्यपालले मामाच्या घरी नेत नव्हते हो. हजारों मददगार मिलते हैं, काम के चंद मिलते हैं, बुरा वक्त आया कि सबके दरवाजे बंद मिलते हैं. बाबू तेव्हा मला तुमच्यासारखे लोक प्रेम करतात. नाही तर हा आमचा परिवार आहे. गजानन भाऊ माझा भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. सक्के भाऊ एकामेकाचे मुर्दे पाडून राहिले. आम्ही चुलत भाऊ आहोत. याची माय अलग आहे, माझा बाप अलग आहे. पण दोघही भाऊ एवढे चिटकून आहो आम्ही, इतके चिटकून आहो की तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी. माझा चुलत भाऊ आहे. बरं त्याचा आवाज म्हणजे कार्तिक गायकवाड सारखा. ऐका तुम्ही खोटं बोलत असाल. ठुमकत ठुमकत नाचत डोलत, ठुमकत ठुमकत नाचत डोलत, वाऱ्याच्या तोलाना, वाऱ्याच्या ग तोलाना. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. बरं इथंच नाही थांबत तो. गौतमी पाटलाची लावणी ऐकवू काय? आपला कला प्रवाह आहे. कला प्रवाह आपल्याला प्रवाह कलेच्या माध्यमातून पांडुरंगाकडे न्यायचा आहे. कोणी ब्राह्मण कुणी बहार करू नका असा अविचार.
मी शिंपी आहो पण संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. म्हणजे नामदेव राया आहेतच ना, मग हम भी क्या कम है. हे असं आमच्या दोघही भावाचं प्रेम आहे. एवढं आय लव्ह यू आहे. मला काही दुखलं तर तकलीफ याले होते, आणि याचं काही दुखलं त्याचं नावही गजानन आहे. काय गुरुवारी झाला तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई. जसं गजानन बाबाचं देवस्थान शुद्ध पवित्र स्वच्छ, जसं पांडुरंगाचं विठ्ठल रुक्माई देवस्थान मी धन्यवाद देतो. या दोघाही मिळून कार्यक्रम आहे. जसे काही पक्ष एकत्रित येऊन राजकारण करतात, असं हे कलेचा प्रवाह बिना एकाली एक जुळल्याशिवाय नाही जमत. संगीत नाटक अकादमी तथा विठ्ठल रुक्माई देवस्थान, जगद्गुरु तुकाराम महाराजाचं भवन. पावर किती संत कृपा झाली, धन्यवाद देतो. मला फक्त 30 मिनिट भेटले. पत्रिकेत 40 मिनिट आहे, पण माझ्या नंतर कथ्थकचा कार्यक्रम आहे. आणि आमचं चालते हे, आमचा योगा अलगच राहते. आमचा योगा अलग राहते बाबू. मी म्हणजे योगा जरी नाही करत, पण हा योगा अर्जन करतो बाबू. कारण मला पब्लिक पाहिली की मी पुरा खवळून जातो. कारण एक तारी अंगी असुदे कला नाही तर काय फुका जन्मला. कला आवश्यक आहे बाबू. काय फुका जन्मला. महिला कलाकार आहे. आता ते ताई किती सुंदर बोलते बाबू. तिवाडी ताई, मला वाटलं गेल्या काय तुम्ही. मला वाटलं 75 वर्ष झाले गेल्याच घरी. मी असं नाही म्हणत, पण तुम्हा महिलांना पाहून आनंद वाटला. एवढं मोठं वय पण माना लागन. तुमचं जसं प्रबोधन आहे की नाही, इंचू चावला देवा रे देवा, काय मी करू असंच मालक खंजेरीतून, तुमचा आहे भारुळातून, आणि माझा आहे आता मायासारखे 50 पाल आहेत. मी खांडगे सरांना विनंती करीन, आता मला बोलावत नका जाऊ, पण माझे जे लेकर आहेत संदीप पाल, रामपाल, पंकज पाल, 50 पाल आहेत. एक बंजाऱ्याचा, एक पाटलाचा, एक देशमुख, 18 पगड जातीचे लोक सर्व मिळवलेले आहेत. आणि त्यांच्या त्या खंजेऱ्या शिकवल्या. मी 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतो खंजेऱ्या शिकवायचं. मी या 9 वाजवतो ना, संस्कार शिबिर घेतो आणि त्या लेकराईले बनवतो. कारण एकटा महाराज झाला मोठा, आणि मी रथात आणि बाकीच्या बायका कलच घेऊन. हा महाराज रथात आणि बायका तुलच्या घेऊन. परत वाल्यात एक बाई मेली. ते उन्हाचा फटका बसला आणि गेली. महाराज सुखाशी बाकीचे उपाशी. म्हणून विठू माझा सर्वांना जवळ घेणारा माझा विठोबा. महार असो, सांबार असो, शिंपी असो, कुंभार असो, कोळी असो, माझे 2 कोळ्याचे पोरं कीर्तनकार आहेत. गजाननचा आवाजच मोठा आहे. ते गौतमी ताईच्या गाण्यावर राहिलंच नाही.